यस तर मात्र सुरुवात या ठिकाणी आपण पाहतात कुडेदान विरुद्ध शील या मातला सुरुवात पहिलाच बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न परंतु या ठिकाणी फटका फसलाय आणि परतावा लागेल पहिल्याच बॉलवरती भगवानला मैदानाच्या बाहेर पहिल्याच बॉलवरती सोमाने केली शिकार फलंदाज बाद हॅलो तर या ठिकाणी पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर तब्बल 15 धावा धाव फलकावरती दोन गड्यांच्या मोबदल्यात
अगदी पहिल्याच ओव्हरमध्ये सोमाने खूप चांगली नक्कीच मी तर म्हणेन गोलंदाजी केली, विकेटही मिळवून दिल्या, परंतु धावाही खर्च केल्यात. परंतु जे खेळाडू खरं त्यांना टॉप ऑर्डरला होते, भगवान आणि चांगो, नक्कीच भगवान आणि विजय, नक्कीच या दोन खेळाडूंना बाद केलं, परंतु अजूनही चांगो आणि कालुराम मैदानाच्या आत आहेत. नक्कीच या दोन खेळाडूंच्या माध्यमातून षटक क्रमांक दुसरं गोलंदाज रमेश, गोलंदाज रमेश बॉलिंग मार्क वरती. पहिलाच बॉल ऑनसेटला खेळण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी नक्कीच पंचांचा इशारा येणं बाकी आहे. यस, वाईट बॉल. एक अवांतर धाव धावफलकावरती पाहायला मिळते. अवांतरच्या सोबतीने टीमची टोटल 16 धावा. सामना 4 षटकांचा पाहायला मिळतोय. नक्कीच 4 षटकांमध्ये मागचीच मॅच आपण पाहिले, 4 षटकांमध्ये 36 धावा डिफेंड केल्या गेल्या, परंतु या मॅचमध्ये किती धावा होणार? पहिल्याच मी तर म्हणेन ओव्हरमध्ये 15 धावा आल्या. जर अशाच प्रकारे धावा आल्या तर नक्कीच जवळजवळ 50च्या आई पलीकडे धावसंख्या जाऊन पोहोचू शकते, परंतु या ठिकाणी यॉर्कर लेन अगदी सरळ हा चेंडू यष्टांवरती होता आणि पाहिलं तर अगदी यष्टा उद्ध्वस्त करून जाणारा हा चेंडू परतावा लागेल या ठिकाणी कालुराम यांना. मैदानाच्या बाहेर फलंदाज बाद. धक्का क्रमांक 3 लागतोय कुडेरान टीमला 16 या धावसंख्येवरती. फलंदाज आपण पाहतायत 6व्या क्रमांकावरती विजय. ओव्हर पिच बॉल साईडला ड्राईव्ह केला, फटका सुंदर आहे. मिड विकेटला पण पाहतात नक्कीच डीप मध्ये खेळाडू उपस्थित आहेत, चांगली फील्ड करतात, बॉलला उचलतील फेकतील तत्पूर्वी 2 धाबा कंप्लीट केल्या जातात या ठिकाणी. आता खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा पार्टनरशिप बिल्डअप करावे लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा आल्या, परंतु या ओव्हरमध्ये आपण पाहतात नक्कीच धावांना रोखलं गेलं. कमबॅक करत असताना गोलंदाज या ठिकाणी रमेश. फुलटॉस बॉल, झेलची संधी, डीप मध्ये आपण आता खेळाडू उपस्थित आहेत. सोमा मात्र या ठिकाणी खूप चांगला कॅच कॅरी केलाय. इथनं अजून एक धक्का लागला जातोय, तो म्हणजेच कुडेरान संघाला फलंदाज बाद होतोय आणि आता या ठिकाणी परतावा लागेल ते म्हणजेच विजयला मैदानाच्या बाहेर. नक्कीच लगातार 2 सामने पाहिले तर जिंकले गेलेत ते म्हणजेच खुशिवलीत संघाकडनं. आता मात्र तिसऱ्या फेरीमध्ये जाऊन पोहोचलाय, अर्थातच क्वालिफायची मॅच जर का त्याही ठिकाणी जिंकलात तर नक्कीच किमान एखादी तरी ट्रॉफी आपल्या गावात जाऊन पोहोचेल, नक्कीच जाऊ शकते. परंतु या ठिकाणी या मॅचमध्ये कोणता संघ जिंकणार, कोणता संघ मी तर म्हणेन खुशिवली संघाच्या विरोधात खेळणार, याचं उत्तर मात्र सेकंड इनिंगमध्ये मिळणार. या ठिकाणी स्ट्रेट ड्राईव्ह केलाय, फटका सुंदर आहे, राज यांना पाहतात, परंतु या ठिकाणी लॉंग ऑफला खेळाडू आहेत, चांगली फील्ड केली जाते, परंतु या ठिकाणी पाहिलं तर एक सिंगल मिळणार आहे. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 19 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. या ओव्हरचा विचार केला तर आतापर्यंत 4 धावा खर्च केल्यात, उर्वरित अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. शॉर्ट ऑफ प्लेन बॉल पूल करण्याचा प्रयत्न, फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. इतना हा डॉट बॉल आलाय, ते या ठिकाणी आपण पाहतात डॉट बॉल आलाय, परंतु या ठिकाणी नक्कीच या षटकात कमबॅक केले गेलंय शेल संघाने. पहिल्याच ओव्हरमध्ये 15 आल्या होत्या, परंतु या ओव्हरमध्ये आतापर्यंत 4 धावा.
ओव्हर पिच बॉल, फटका चांगला आहे परंतु डीप मध्ये खेळाडू आहेत आणि त्यानंतर या ठिकाणी अगदी बाउंड्रीच्या जवळपास हा कॅच मात्र पकडला गेलाय. फलंदाज बाद होतो, परतावा लागेल या ठिकाणी चांगोला मैदानाच्या बाहेर. अगदी अजून एक धक्का बाद. सलामीवीर चांगो बॅक टू द पवेलियन. दोन षटकांच्या समाप्तीनंतर कुटेरान संघाची धावसंख्या 19 धावसंख्येवरती 5 गडी बाद. षटक क्रमांक 3 गोलंदाज महेश. पहिलाच बॉल फुलर लेनचा होता परंतु या ठिकाणी पंचांचा इशारा आलाय की हा चेंडू लेग स्टिकच्या बाहेर आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आणि एक अवांतर धाव मिळते. अवांतरच्या मदतीने टीमची टोटल 20 धावा. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलाय, अगदी फाईन लेगला खेळाडू आहेत परंतु चुकीची फिल्डिंग. डीप मध्ये स्क्वेअर लेगला खेळाडू आहेत या ठिकाणी चांगली फिल्डिंग पाहायला मिळते परंतु एकच धाव, सिंगल पेक्षा जास्त नाहीये. सिंगल डबलच्या जोरावरती मात्र स्कोर कार्ड पुढे नेण्याचं काम सध्या तरी केलं जातंय. अगदी धावा पुढे नेण्याचं काम नक्कीच करत असताना आधीमध्ये जर एखादा मोठा फटका आला तर नक्कीच चांगली धावसंख्या उभी करू शकतो कुटेरान संघ. अगदी आतापर्यंत आपण पाहिलं तर ज्या करंट रन रेटनं बॅटिंग करतायत त्याच प्रकारे जर धावा आल्या तर नक्कीच चांगली धावसंख्या उभा करू शकतो. आता मात्र स्ट्राईक वरती आपण पाहता बुद्धाजी यांना जे लेफ्ट हँडर फलंदाज आहेत, डावकर हाताचा फलंदाज की त्यासाठी फिल्डिंग मैदानाच्या दिशेने पाहू शकता. मिड विकेट, स्क्वेअर लेग आणि फाईन लेग अशा रीतीने आपण पाहता. ऑन साइडला डीप मध्ये 3 खेळाडू लावले गेलेत परंतु गोलंदाज ज्या प्रकारे गोलंदाजी करेल तशी फिल्डिंग मात्र मैदानाच्या आत सजवावी लागेल. शॉर्ट ऑफ प्लेन बॉल पुल करण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा. हा खराब चेंडू आहे, व्हाईट बॉल. एक अवांतर धाव मिळते. अवांतरच्या मदतीने टीमची टोटल 22 धावा. आतापर्यंत या ओव्हरचा विचार केला तर 2 खराब चेंडू पाहायला मिळालेत. यॉर्कर लेन अगदी गॅपमध्ये बॉल ढकललं. आउटफील्ड फास्ट आहे, बॉलला अडवण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु शेवटच्या मुवमेंटला बॉल चालला सरळ थर्डमॅन रिजन मध्ये बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आउटफील्ड फास्ट आहे, बॉल फरार होतोय सीमारेषा पलीकडे. 4 धावा. अगदी या ठिकाणी आपण पाहतायत चौकाराच्या मदतीने संघाची जी धावसंख्या जाऊन पोहोचते 26 धावा. आतापर्यंत चांगले धावसंख्या उभारले गेले. अजूनही शेवटचं एक षटक शिल्लक आहे. ऑन साइडला फटका खिसलाय, फटका फसलाय. डीप मध्ये खेळाडू पोहोचतात परंतु त्याच्या आब्याच्या बाहेर. अगदी झेल ड्रॉप परंतु त्यानंतर पाहिलं तर 2 धावा कंप्लीट होतात. अगदी या ठिकाणी रणनीती चांगली आहे. आधीमध्ये एखादा मोठा फटका त्यानंतर सिंगल डबल च्या जोरावरती चांगली धावसंख्या उभारली गेली. या 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या 28 धावा धावफलकावरती आतापर्यंत लगावल्या गेली. टॅप केलंय, अगदी या ठिकाणी सन्मान दिलंय. फटका चांगला आहे, एक्स्ट्रा कव्हरला आपण पाहता डीप मध्ये खेळाडू उपस्थित. दुसऱ्याचा कॉल परंतु खराब थ्रो. जर का ॲक्युरेट थ्रो आला असतं, डायरेक्ट थ्रो जर दिला असता तर या ठिकाणी चित्र थोडं वेगळं दिसलं असतं परंतु त्यानंतर 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट. 3-0 अर्थातच 30 धावा धावफलकावरती. 30 धावा धावफलकावरती. अगदी या ठिकाणी कुटेरान संघ चांगले बॅटिंग करतोय. कट करण्याचा प्रयत्न परंतु या ठिकाणी पंच आमच्याकडे दर्शवतात की हा चेंडू खराब आहे. ओव्हरचा हा 3रा खराब चेंडू अर्थातच 3रा व्हाईट बॉल. आतापर्यंत ओव्हरचा विचार केला तर आतापर्यंत नक्कीच गोलंदाजाने 7 बॉल फेकले गेलेत परंतु या ठिकाणी आतापर्यंत 4 चेंडू झालेले आहेत म्हणजे अजूनही
या ठिकाणी मी म्हणेन अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. ओव्हर पिच बॉल फटका फसला. झेलची संधी आणि त्यानंतर या ठिकाणी झेल स्वीकारला गेलाय. फलंदाज बाद होईल. धक्का इथे लागतोय तो म्हणजेच कुडेरान संघाला परतावा लागेल. बुधाजीला मैदानाच्या बाहेर फलंदाज बाद. शेवटचा बॉल मैदानाच्या आत नवीन खेळाडू निलेश तब्बल 8व्या क्रमांकावरती आलाय. 6 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. गुडलेन स्पॉटचा हा चेंडू पंचांचा इशारा डॉट बॉल. षटक क्रमांक या ठिकाणी पाहिलं तर तिसरंही समाप्त झालं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 31 धावा धाव फलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यात. नक्कीच आजचा दिवस आपण पाहिला तर या स्पर्धेचा पहिला दिवस आतापर्यंत पाहिलं तर 8668 नक्कीच लोकांनी या ठिकाणी नक्कीच सामने पाहिलेत. नक्कीच तर सर्वच व्ह्युअर्स सर्वच प्रेक्षकांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. नक्कीच सातत्याने आमदार चषकाला आपण सातत्यानं प्रेम देत राहा. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतात खूप चांगले स्पर्धा या ठिकाणी पाहायला मिळते. परंतु या ठिकाणी ओव्हर क्रमांक 4 षटक क्रमांक 4 आणि पहिल्याच बॉलवरती 4 धावा मिळतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. अर्थातच कुडेरान या टीमला चौकाराच्या मदतीने संघाची धावा संख्या जाऊन पोहोचते 35 धावा. अगदी बॉडी लाईन गोलंदाजी केली जाते. शरीरावरती बॉल फेकला तर नक्कीच चौकार किंवा षटकार या ठिकाणी मिळेल. परंतु या ठिकाणी हा चेंडू अगदी ब्लॉक मध्ये होता यॉर्कर लेंथ, परंतु पहिल्या स्लिपला बॉल अडवला जातोय या ठिकाणी डॉट. ओव्हर पिच बॉल फटका फसला. झेलची संधी परंतु या ठिकाणी स्वतः गोलंदाज पोहोचले आणि अगदी स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉलला कॅच केलं, गॅदर केलं, जजमेंट केलं आणि त्यानंतर इथं अजून एक धक्का लागला जातोय तो म्हणजेच कुडेरान टीमला धक्का क्रमांक 7वा फलंदाज बाद. नवीन फलंदाज नितीन यॉर्कर लेंथ अगदी या ठिकाणी ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी आपण पाहतात कोणत्याही प्रकारचा मी तर म्हणेन धाव नाहीये. डॉट बॉल. डॉट बॉलच्या सांगतीनंतर संघाची धावसंख्या अगदी स्थिरावलेल्या अवस्थेत 35 धावा. या षटकात कमबॅक करण्याचं काम बबलू करतोय. फुलर लेन बॉल नॉन साइडला पीक केलाय. फटका चांगला आहे. लॉंग ऑफला खेळाडू उपस्थित. एकच धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने आता 36 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. या षटकात कमीत कमी धावा पाहायला मिळतात. आतापर्यंत 5 बॉल मध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या आणि एक विकेटही मिळवलाय तो म्हणजेच गोलंदाज बबलूने. शेवटचा बॉल शिल्लक असेल. फुल लेन बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न करतायत परंतु धाव कंप्लीट होते.
एक धाव मिळेल या ठिकाणी सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचते 37 37 धाबा आणि 38 धाबा संख्येचा टार्गेट उभा केलाय तो म्हणजेच शील ठाकूरवाडी टीमच्या विरोधात. आता समीकरण असणार आहे सेकंड इनिंग मध्ये 24 बॉल आणि 38 धाबा संख्येची गरज. तर जाऊया पुन्हा एकदा माझ्या दिशेने सेकंड इनिंगला सुरुवात. 24 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी 38 धावा संख्येची गरज. परंतु या धावा बनवल्या जातील की डिफेंड केल्या जातील पुन्हा एकदा आपण पाहूयात. पंचांचा ग्रीन सिग्नल. मॅचला सुरुवात दोन्ही टीमला देऊयात. या मॅचसाठी शुभेच्छा. पहिला षटक गोलंदाज राज. पहिलाच बॉल रिव्हर्सचा फटका. व्हॉट अ शॉट. बॉल चला सरळ गरंगालात अगदी डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. पंचांचा इशारा. पहिल्याच बॉल वरती 4 धावा चौकार. हा पहिल्याच बॉल वरती बबलूच्या बॅट मधनं रिबसच्या माध्यमातून चौकार आलाय. रिबस खेळण्यासाठी स्वतःचा कॉन्फिडन्स आणि तदनंतर गोलंदाजाने बॉल कुठल्या दिशेने ठेवलाय हे देखील पाहावं लागतं. स्वीप करण्याचा प्रयत्न परंतु इथे बॉलला अडवलंय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. पंचांचा फिंगर अप आणि या ठिकाणी दुसऱ्याच बॉल वरती परतावा लागेल तर म्हणजे सोमाला मैदान सोडावं लागेल. रनआउटच्या माध्यमातून गोल्डन डकचा शिकार ठरलाय. डक्का पहिला. टीम शील ठाकूरवाडी संघाला फलंदाज बाद. तर चला डीजे दिनेश यांना आपण पाहतात. नक्कीच डीजे ऑपरेटर आहेत. नक्कीच त्यांच्या माध्यमातून चांगले चांगले संगीत या ठिकाणी मैदानावरती आपण पाहता प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी. तर आता नक्कीच पुन्हा एकदा त्यांच्या या ठिकाणी आगमन झालंय. नक्कीच पुन्हा एकदा या ठिकाणी आता संगीत या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. धक्का लागलाय शील ठाकूरवाडी संघाला. आता मात्र नवीन खेळाडू मैदानाच्या दिशेने पाहायला मिळणार आहे. तिसऱ्याच क्रमांकावरती तो म्हणजेच रमेश.
पुन्हा एकदा गोलंदाज शॉर्ट प्लेन कट केला झेलची संधी परंतु अगदी हा चेंडू चालला एक्स्ट्रा कव्हरला अगदी बॉलला अडवलं गेलं परंतु त्यानंतर दोन धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जातात. पुन्हा एकदा गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतात हॅलो नक्कीच ऑनसाइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करायचा होता परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल. धावसंख्येचा विचार केला तर 6 धावा धाव फलकावरती. अगदी या ठिकाणी आपण पाहिलं तर अगदी ड्राईव्ह करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला होता परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. हा सुद्धा डॉट. या ठिकाणी राज चांगली गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय आपल्या टीमसाठी. ज्या प्रकारे पहिल्या मॅच मध्ये राजने गोलंदाजी केली त्याच प्रकारे याही मॅच मध्ये मात्र गोलंदाजी करतोय. शेवटचा बॉल. लो फुल टॉस. अगदी ड्राईव्ह करायचा होता परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. सरळ हा चेंडू यष्टांमध्ये जाऊन आढळतोय आणि त्यानंतर इथनं अजून एक धक्का लागला जातोय तो म्हणजेच शील ठाकूरवाडी संघाला. अजून एक फलंदाज बाद. धक्का क्रमांक दुसरा. रमेश बॅक टू द पवेलियन. नक्कीच विकेट आलं परंतु आता षटक क्रमांक दुसरं. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 6 धावा खर्च करत असताना 2 विकेटही मिळवले. षटक क्रमांक दुसरं रुपेश. ऑन साइडला फटका सुंदर आहे. बबलू मैदानाच्या आत आपल्या बॅटची धार दाखवतोय. पहिलाच बॉल फेकून दिलाय. ऑन साइडला फटका लाजबाब. षटकार. पालघरचे बाजार नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं तर षटक क्रमांक दुसरं आणि पहिल्याच बॉलवर त्या ठिकाणी षटकार ठोकलाय. जो आपला नॅचरल खेळ आहे तोच मैदानाच्या आत दाखवण्याचा प्रयत्न बबलू करतोय. नक्कीच कोणत्याही प्रकारचा दबाव न घेता अगदी षटकार खेचलाय मैदानाच्या आत. रिव्हर्सचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला होता परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. इथनं हा डॉट बॉल. अगदी जर का सरळ बॅटने धावा येत आहेत तर आडवा बॅटनं अर्थातच रिव्हर्स स्विच इटनं खेळण्याची काय गरज आहे परंतु या ठिकाणी डॉट आलाय. डॉट धावसंख्येचा विचार केला तर 12 वरती जाऊन स्थिरावलेले आहे. 38चं टार्गेट आहे. अजूनही 16 चेंडूमध्ये 26 धावा बनवायच्या आहेत. ओव्हर पिच बॉल ड्राईव्ह केला ऑन साइडला. फटका सुंदर आहे. आउटफील्ड फास्ट. खेळाडू पोहोचतील परंतु शेवटच्या मुवमेंटला राजकडनं झाली चूक. बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मिस फील्डच्या माध्यमातून हा चौकार. फटका हा सुद्धा सुंदर आहे. अगदी अक्रॉस लाईन ना लाजवाब फटका. देखना दमदार दर्जेदार चौकार. आम्ही आदिवासी
बॅक टू द पवेलियन. तर 20 धाबा धावफलकावरती आता समीकरण 13 चेंडू आणि 18 धाबा संख्येची गरज. शेवटचा बॉल शिल्लक आहे. स्ट्राईक वरती नवीन फलंदाज दत्ताला पाहतात जो 5व्या क्रमांकावरती आलाय. नक्कीच इथनं आता मॅच दोन्ही टीमच्या बाजूने आहे. हा फटका सुंदर आहे. ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. एकदा तर पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न रनआउटची संधी आणि या ठिकाणी धोक्याची धाव. यास धोक्याची धाव. पंचांचा फिंगर अप. आता परतावं लागेल मैदानाच्या आत. ज्या पावली दत्ता गेले होते त्याच पावली परतावं लागेल. इथनं अजून एक धक्का लागलाय शील ठाकूरवाडी संघाला. दत्ता बॅक टू द पवेलियन. सातत्यानं सकाळच्या सत्रापासून आदिवासी संगीत नक्कीच या ठिकाणी सातत्यानं ऐकायला मिळतं. नक्कीच DJ दिनेश यांचं मनपूर्वक नक्कीच आभार व्यक्त करूयात. आणि नक्कीच स्पर्धा ही आपली पाहिली तर आदिवासी बकातकरी समाजकरिता मात्र ही टेनिस क्रिकेट सामने आयोजित केले गेलेत आणि सातत्याने आपले संगीत या ठिकाणी नक्कीच वाजवण्याचे प्रयत्न केले जातात. षटक क्रमांक 3 गोलंदाज बॉलिंग मार्क वरती चांगोला पाहता पहिलाच बॉल डॉट आलाय. समीकरण बदललं. 11 चेंडू आणि 17ची गरज परंतु या ठिकाणी फटका फसलाय. झेलची संधी. यष्टीरक्षक भगवान पोहोचलाय आणि झेल कॅरी केलाय. इथनं नक्कीच पाहिलं तर अजून एक धक्का लागला जातोय तो म्हणजे शील संघाला परतावा लागेल. फलंदाज महेशला मैदानाच्या बाहेर. नक्कीच दोन्ही बाजूने पाहायला मिळते. आता उर्वरित समीकरण 10 चेंडू 17 धावा संख्येची गरज. दोन्ही खेळाडू एकमेकांसमोर चर्चा करतायत. नक्कीच चर्चा करतात कारण की त्यांना नक्कीच सिंगल डबलच्या जोरावरती मॅचला आपल्या बाजूने करायचं आहे. इथं आपण पाहिलात व्हाईट बॉल आला. एक अवांतर धाव धावफलकावरती ऍड होते. रिव्हर्सचा प्रयत्न परंतु या ठिकाणी हा डॉट आलाय. अगदी धावांचा विचार केला तर आतापर्यंत 22 धावा धावफलकावरती. अगदी या ठिकाणी सातत्याने डॉट बॉल. अगदी चांगली गोलंदाजी करत असताना आपल्या टीमसाठी टर्निंग पॉइंट हे षटक आहे आणि या षटकातच खऱ्या अर्थाने मॅचचं रिझल्ट नक्कीच पाहायला मिळेल.
गुडलँड स्पॉट ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. लगातारचा हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. लगातार आणि लगातार या ओव्हरचा विचार केला तर फक्त आणि फक्त एक वाईट बॉल फेकलाय, 30 धाव आली आणि त्यानंतर कोणत्याही प्रकारचे एक्स्ट्रा धाव आली नाहीये. इथने हा सुद्धा डॉट, अगदी लाजवाब कामगिरी. फक्त एक वाईटच्या स्वरूपात धाव खर्च केली आहे आणि 31 धाव मात्र या ठिकाणी धावफलकावरती ऍड झालेली आहे. आता शेवटचे 6 चेंडू, सामना जिंकण्यासाठी 16 धावसंख्येची गरज आहे. मॅच आता कठीण झाले, ती म्हणजे शील ठाकूरवाडी संघासाठी 6 चेंडू 16 धावसंख्येची गरज. पहिलाच बॉल, बॅटची कडा, इष्टरक्षकानं खूप चांगला कॅच पकडलाय आणि इथनं अजून एक धक्का. आता मॅच थोडी कठीण बनली आहे, परतावा लागेल एकनाथला. पॅव्हिलियन मध्ये अजून एक धक्का. गरज मात्र या बॉल वरती एखादा मोठा फटका येणं महत्वाचं. बॅटची कडा, परंतु या ठिकाणी बॉल चाललाय लॉंग स्टॉपला. आउटफील्ड फास्ट बॉल फरार जातोय सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. मॅच अजूनही शिल्लक आहे. आता उर्वरित समीकरण 4 चेंडू आणि 12 धावांची गरज. ठिकाणी नव्हत्याचं होतं केलंय या ठिकाणी फलंदाजाने. कुणालाही कल्पना नव्हती की या ठिकाणी शेवटपर्यंत ही मॅच येईल. आता मात्र उर्वरित समीकरण 2 चेंडू आणि 6 ची गरज. यदि सब कुछ खोकर भी आप में कुछ करने की हिम्मत बाकी है तो समझ लो आप में अभी तक कुछ नहीं खोया. ओव्हर पिच बॉल, फटका सुंदर आहे परंतु कॅप्टन ढकललाय. अगदी एक धाव तर कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न आणि दुसरी ही धाव कंप्लीट केली गेली आहे. आता मात्र शेवटचा एक बॉल, 4 ची गरज. अगदी या ठिकाणी नशीब बलवंत नक्कीच म्हणावं लागेल मी तर म्हणेन शील्ड टीमचं, कारण की मॅच शेवटपर्यंत आली आहे. पहिला बॉल वरती आला विकेट, त्यानंतरचा चौकार, 2 धावा, पुन्हा चौकार, पुन्हा 2 धावा. मागील 4 बॉल वरती 12 धावा. आता एक बॉल 4 ची गरज.
आणि या ठिकाणी हा सामना मात्र शेवटच्या मोमेंटला कुडेरान टीमच्या पदरात जाऊन विसरतोय आणि सामना जिंकलाय टीम कुडेरान संघाने. अभिनंदन. परंतु हार्ड लक टीम शील नक्कीच या ठिकाणी मात्र चांगली लढत दिली गेली, परंतु जे मधले फळीचे फलंदाज होते त्यांनी कुठेतरी नाराज केलं. परंतु हार्ड लक पुढील मॅच साठी तुम्हाला नक्कीच शुभेच्छा. दोन्ही टीमला विनंती असेल आपण शेकहँड करायचा आहे आणि लगेचच विनंती असेल कुडेरान टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचं आहे.